मुंबई महापालिका निवडणूक निकालामध्ये भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि भाजप शिवसेना नेत्यांची उद्या अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडतीये। महापौराच्या निर्णयासाठी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शिवसेनेतर्फे राहुल शेवाळे आणि भाजपतर्फे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक पार पडणार आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, सत्ता स्थापनेसाठी आता हालचाली सुरू झाल्यात असं म्हणायला वावगं नाहीये। कारण जर आपण पाहिलं तर गेल्या आजचा तिसरा दिवस आहे। शिवसेनेचे जे सगळे नगरसेवक आहेत ते ताज लँड एंड हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत आणि गट ज्यावेळेस स्थापन केलं जाईल, उद्या गट स्थापना केली जाईल आणि गट नेता निवडला जाईल, त्याआधी ही महत्वाची बैठक पार पडणार आहे। मुंबई अध्यक्ष भाजपाचे अमित साटम आणि यासोबतच राहुल शेवाळे यांनी या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली। नेमकं महत्वाचे निर्णय घेण्यास बाबतीत राहुल शेवाळे यांचं महत्वाचं स्थान होतं, त्याच्यामुळे या सगळ्या बाबतीतल्या चर्चा देखील राहुल शेवाळे करणार आहेत। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असे मिळून महायुतीचा नेमका महापौर कोण असणार आहे, पुढच्या नेमक्या तांत्रिक चाली कशा असायला पाहिजेत, तांत्रिक पावलं कशा असायला पाहिजेत, याबाबतची ही महत्वाची बैठक उद्या सकाळी पार पडणार आहे। कारण 11 वाजता या सर्वांना जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते गटनेता म्हणून निवडण्यासाठी कोकण भवनमध्ये जायचे आणि त्याआधी ही महत्वाची बैठक पार पडणार आहे। त्याच्यामुळे जे गेल्या 3 दिवसापासून जी सगळी बोलणी थांबली होती किंवा याबाबतच्या सगळ्या चर्चा सुरू होतात, त्यांना या बैठकीच्या माध्यमातून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय। आणि याआधीच स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की महायुतीचाच महापौर जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर बसेल आणि त्याबाबतची अशी पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।